संपूर्ण बापांना नम्र विनंती, आपापल्या पोरीचे हात सोडू नका. जवान जवान तरुण तरुण पोरं या ठिकाणी आलेले आहेत, लक्षात ठेवा. नमस्कार सर, मी या तक्रारवाडीचा सरपंच आहे. तर म्हणजे तुमचं स्वागत करण्याची जबाबदारी माझ्यावर येते सर. तर आज माझा खरंच भाग्याचा दिवस आहे का आज एवढे मोठे मोठे माणसं आज या ठिकाणी आलेले आहेत. तर सर्वप्रथम मी स्वागत करतो माननीय सुनीलजी बर्वे यांचं. तर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा वाजवा. तर आज या ठिकाणी अत्यंत असा अद्रक टाईपचं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. अद्रक टाईपचं कसं असेल व्यक्तिमत्व? तर काय प्रॉब्लेम आहे यार? अद्रक म्हणजे आलं असते की नाही? आलं आलं तुम्ही बघितलं ना सर, इतर भाज्या आपण आणल्या त्या 2 दिवसात अशा, पण आलं ही शेवटपर्यंत असं टवटवीत राहते. म्हणून असं हे अद्रक टाईपचं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. इतकं फ्रेश व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे हे आंघोळ पण बाईच्या साबणाने करतात. आणि काय संबंध? कुठलं माहिती काढली आहे? अरे आम्हाला नॉलेज आहे त्यांच्याबद्दल माहिती वाचलेली आहे मी. काय तुम्ही ते ऐकलं नाही काय? मेरे त्वचा से मेरी उम्र का पता ही नहीं चलता. असं आहे ना ते ज्या जाहिरातीमध्ये दाखवतात ना, त्या यांनी आंघोळ करतात ते. म्हणजे यांच्याबद्दल सांगायचं विशेष म्हणजे हे ज्याप्रमाणे आपलं वय वाढू देत नाही त्याप्रमाणे ते नाटकाच्या प्रयोग पण वाढू देत नाही. 25 प्रयोगामध्ये नाटक बंद करतात. तर आज सुनीलजी बर्वे यांचं खरं खरं वय मी या ठिकाणी सांगणार आहे सर. तर सुनीलजी बर्वे यांचं वय आहे 25 वर्ष. गेल्या 47 वर्षापासून 25 वर्षावरती अडकलेले आहेत. कार्यक्रम झाल्यावर ना सर, 47 वर्षापासून कार्यक्रम झाल्यानंतर ना तुमचा 25वा वाढदिवस मी सादर करणार. आणि म्हणजे एक केक पण आणला मी आणि तो 25 रुपयाचाच आणला. कारण म्हणजे तुमच्या बद्दल नॉलेज मला आहे. म्हणजे मला माहित आहे का 25 हा आकडा सरांचा फार प्रिय आकडा, म्हणजे अतिशय प्रिय आकडा आहे. मी तुम्हाला सांगतो त्यांची जी संस्था आहे हार्मोनियम, त्या हार्मोनियमचे नाटक करतात ना संस्थेमध्ये. हर्बेरियम लिहून आणत. हर्बेरियम इतकं कठीण नाव येणार गरबेच्या लेकराला काय तुम्ही करता? सुबक म्हणता येईल. सुबक या संस्थेतर्फे ते नवीन नाटक करणार आहे ज्याचं नाव आहे अलीबाबा आणि 25 चोर. शालेय जीवनामध्ये पण सुद्धा प्रत्येक विषयात त्यांना 25च मार्क मिळत होते. तिथे पण त्यांनी मार्क वाढवलेले नाही. शेवटी त्यांच्या फादरनी म्हणजे वडिलांनी त्यांना सांगितलं की बाळा आता शिक्षण बंद कर, नाटक धंद्यामध्ये जा. अशा रीतीने सुनीलजी बर्वे यांचा नाट्य मध्ये प्रवेश झालेला आहे. तर असे एक 25 वर्षाचे तरुण या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय माझे 25 पैसे परत द्या संघटनेचे अध्यक्ष सर. फोटो काढा. माननीय श्री वैभव मांगले या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य समजतो. तुम्हाला सांगतो एकदम शांत व्यक्तिमत्व, कधी कोणावर न चिडणारे, विशेष म्हणजे निरागस डोळ्याचे, सदैव दुसऱ्यांचं कौतुक करणारे आणि आपल्या सहकलाकाराला फुलासारखे जपणारे. वैभव मांगले या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल तर झी टीव्हीवर अत्यंत गाजलेली त्यांची जी सिरियल होती पक्के शेजारी मध्ये मालवणी भाषेतला भैया सादर करून त्यांनी एक वेगळा उच्चार गाजलेला. बचतीचं महत्व सगळ्या लोकांना कळावं म्हणून त्यांनी केस पण वाढू दिलेले नाही. असं हे उदार व्यक्तिमत्व उदार व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. तर वैभव मांगले आलेले आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे नवरा माझा नवसाचा ह्या चित्रपटामध्ये हेल्मेटवाल्या माणसाची भूमिका करून त्यांनी या चित्रपट सृष्टीमध्ये पत्रप्रांतरित केलेलं आहे. पत्रप्रांतरित केलेलं आहे. नीट वाचा. एंट्री घेतली आहे सोडा. पण सर मी पर्सनली तुम्हाला सांगू, पर्सनली म्हणजे मला जे तुमचं जे आवडलेलं ते सर एकदम फेमस ते ते मला खूप आवडलं सर. म्हणजे मला थोडी क्युरियोसिटी वाटली तुमच्याबद्दल की जे जे आहे
ते म्हणजे असं तुम्ही मुद्दा म्हणून असं आलाप लावता की पुढचं वाक्य आठवत नाही म्हणून मधले कसं आहे सर ते म्हणजे नाही नाही ते स्टाईल आहे ती. ती स्टाईल एकदा बघायला मिळाली तर फार मजा येईल सर. एकदा काय झाला हो हा? त्या कालला उठलो आणि क्या बात, क्या बात. टमरेल घेतला आणि गेलो तर बुलबुलीच सगळा. बायकोला म्हणलं वाय जरा पोटात मुरडा पडल्यासारखं झालेला तर वाय जरा नकावडी गवती चाय करून द्याला आणि ती खाल्ली आणि झोपलो. ताटाला उठलो उठलो क्या बात आहे. तर असा या हार हुन्नरी व्यक्तिमत्वाचं सादर करण्याकरता मी आता या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय शाकाल संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सगळं फोटो घे रे पटकन. आणि खरोखर आदरणीय व्यक्तिमत्व आणखी या ठिकाणी आलेलं आहे ते म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचे आवडते लाडके आनंदजी इंगळे या ठिकाणी आलेले आहेत. जसं तुम्हाला माहित आहे का ते अभिनय करतात, प्रसिद्ध आहेत अभिनय करण्यामध्ये, पण त्यांचे गाणे सुद्धा फार प्रसिद्ध आहेत. हा तुम्हाला नॉलेज नाही मध्ये मध्ये बोलू नका. तो माणूस खूप मोठा आहे, पण इतका मोठा माणूस आहे तो की स्वतःच्या नावानं न लिहिता मिलिंद इंगळे या टोपण नावाने ते गाणे लिहितात. सर तो गायक आहे रे. तुमचं ते गाणं ते गायकच म्हणलं ते प्रसिद्ध आहे सर ते गाणं. ते एकदा म्हणन सर ते मस्त आहे. असू द्या त्यांची इच्छा नाही काय हरकत कुठली गाणी आहे ती? इच्छा नाही काय. तर आनंद इंगळे उर्फ अंड्या इंगळे या नावाने जास्त प्रसिद्ध असलेले इंगळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय अंडा विक्री संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री संदीपजी पाठक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत केल्याशिवाय मी कसं काय सोडेल त्यांना. म्हणजे तुम्हाला सांगतो कसं कसं ना अभिनय करण्याकरता म्हणजे विविध प्रकारचे रोल करण्याकरता नटमंडळी डायरेक्टरकडे चक्रा मारतात, पण कसं होतं की डायरेक्टर प्रत्येक वेळेस काम देईनच का असं काही नसते. पण आमच्या संदीपजी पाटकांनी ते मनावर घेतलं आणि स्वतःच एक पात्रे नाटक करून त्याच्यात अनेक भूमिका करण्याची आपली खास इच्छा पूर्ण करून घेतली. तर असे हे हारुनरी संदीपजी पाठक या ठिकाणी आलेले आहेत. यांच्याबद्दल विशेष माहिती म्हणजे वी आर ऑन आता होऊनच जाऊ द्या या चित्रपटामध्ये त्यांनी जी अंपायरची भूमिका करून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या प्रेक्षकांमध्ये त्यांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं. असे संदीपजी फाटक यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय रेल्वे फाटक संघटनेचे अध्यक्ष सर. फोटो एक अत्यंत गरीब दिनवान व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे समीरजी चौगुले यांच्या रूपानं. कारण म्हणजे काय झालं का इतके वर्ष होऊ नये ज्यांचं लग्न होऊ शकले नाही असे समीरजी चौगुले या ठिकाणी आलेले आहे. काहीतरी चुकलंय. झालंय लग्न झालंय. अरे नाही अरे कम्प्लीट नॉलेज आहे. तुम्ही काय सांगता आम्ही प्रत्यक्ष बघितलं सर टीव्हीवर. काय. अरे ते जान्हवीची सिरियल आहे ना हा होणार सुनमी या घरची, त्याच्यामध्ये आम्ही बघितलं जान्हवीच्या एका सासूला हे बघायला आले होते. तर ती हे आहे ना समीरजी तिच्याकडे बायकोच्या नजरेने बघत होते आणि ती यांच्याकडे बाबाच्या नजरेनं बघत होते. तर असे हे समीरजी आज या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे अनेक मालिकांमध्ये कांद्या पोह्याचे कार्यक्रम करणारे आणि विशेष म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं मला अतिशय आनंद होतो की टाइमपास या पिक्चरमध्ये लायब्ररीत बसून वाचिक अभिनय करणारे समीरजी या ठिकाणी आलेले आहेत. तर असं हे लग्नासाठी इच्छुक असलेलं व्यक्तिमत्व यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय वधूवर संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश.